उद्धव ठाकरेंना जर शिवसेना नाव मिळालं, धनुष्यबाण चिन्ह मिळालं, तर अजित पवारांचं सुद्धा काही खरं नाही. शिवसेना कुणाची आहे? खरा धनुष्यबाण कुणाचा आहे? बाळासाहेब ठाकरेंचंच उद्धव ठाकरेंना मिळालंय. मग बाळासाहेब ठाकरे वडील म्हणून जर त्यांना मिळाले असतील तर त्यांची शिवसेना उद्धव ठाकरेंना का दिली गेली नाही? धनुष्यबाण का दिला गेला नाही? का उद्धव ठाकरेंना पक्षाचं नाव बदलावं लागलं, चिन्ह बदलावं लागलं? क्रांतीची मशाल हातात घेऊन उद्धव ठाकरेंना संघर्ष का करावा लागतोय? दररोज दिवस निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत कुठे ना कुठं उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला भगदाड पडत. काय होणार राजकारणाचं, काय होईल राजकीय भवितव्याचं, त्याचं उत्तर 16 जुलैच्या दिवशी या महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि अशी शंका आहे, बरेच जण चर्चा करतायत, मी सुद्धा बऱ्याच जणांना बोललो, जे सिस्टीम मध्ये आहेत त्यांचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निकाल लागेल आणि कदाचित उद्धव ठाकरेंना जर शिवसेना नाव मिळालं, धनुष्यबाण चिन्ह मिळालं, तर अजित पवारांचं सुद्धा काही खरं नाही. हे सुद्धा या माध्यमातून मला सांगावं लागेल. उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण ठाकरेंना परत मिळणार. शिंदेचं काही खरं नाही. शिवसेना नाव सुद्धा कदाचित उद्धव ठाकरेंना परत मिळू शकतं. उद्धव ठाकरेंच्या घरात जी चोरी करण्यात आली, पक्ष पळवण्यात आला, चिन्ह पळवण्यात आलं, आमदार पळवण्यात आले, खासदार पळवण्यात आले, सगळे कार्यकर्ते पळवले, त्या उद्धव ठाकरेंना एकाकी पाडण्याचं काम ज्या लोकांनी केलं, कदाचित त्यांचा आता स्मृतिभ्रंश होईल. त्यांना आठवणार नाही काय ते आपण कशा पद्धतीनं काय केलंय. कारण काही दिवसामध्ये जो माननीय न्यायालयाच्या दरबारी निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित आहे, तो निर्णय येत्या 16 जुलै रोजी लागणार. आणि उद्धव ठाकरेंना कदाचित त्यांचं जे राजकीय, सामाजिक आणि वैचारिक वैभव होतं, कदाचित ते मिळू शकेल. एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं क्लेम केला होता की पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा जरी असला, आम्हीच त्यांच्या विचाराने काम करतोय, चिन्ह जरी धनुष्यबाण शिवसेनेचं असलं, शिवसेनाच आमच्याकडे बहुमत आहे. आणि याच एकनाथ शिंदे साहेबांच्या शाब्दिक जोरावर निवडणूक आयोग असेल किंवा सगळी सिस्टीम ही एकनाथ शिंदेच्या बाजूने होती. जर कदाचित उद्या एकनाथ शिंदेच्या विरोधात हा निर्णय गेला, ज्या पद्धतीचं प्लॅनिंग करून सगळ्यांना हाताशी धरून निर्णय सुद्धा देण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या विरोधात अर्थात शिंदे साहेबांनी केलं, करून घेतलं किंवा सिस्टीम तशी राबवली, त्याच्यात जरी देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले असले, कारण ही गोष्ट उभा महाराष्ट्र जाणतोय कोण कुणाच्या पाठीशी आणि कोण हे सगळं घडून आणतोय. त्या उद्धव ठाकरेंना परत एकदा त्यांचा वैभव परत मिळाल्याचा जबरदस्त एक आनंदाचा झटका बसतो की काय, मिळतो की काय, अशी परिस्थिती मित्रांनो आज निर्माण झाली. आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची की खरी शिवसेना कुणाची, खरा धनुष्यबाण कुणाचा आहे? बाळासाहेब ठाकरेंचंच उद्धव ठाकरेंना मिळालंय. मग बाळासाहेब ठाकरे वडील म्हणून जर त्यांना मिळाले असतील तर त्यांची शिवसेना उद्धव ठाकरेंना का दिली गेली नाही? धनुष्यबाण का दिला गेला नाही? का उद्धव ठाकरेंना पक्षाचं नाव बदलावं लागलं, चिन्ह बदलावं लागलं? क्रांतीची मशाल हातात घेऊन उद्धव ठाकरेंना संघर्ष का करावा लागतोय? दररोज दिवस निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत कुठे ना कुठं उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला भगदाड पडतंय. काय होणार राजकारणाचं, काय होईल राजकीय भवितव्याचं, त्याचं उत्तर 16 जुलैच्या दिवशी या महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि अशी शंका आहे, बरेच जण चर्चा करतायत, मी सुद्धा बऱ्याच जणांना बोललो, जे सिस्टीम मध्ये आहेत त्यांचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निकाल लागेल आणि कदाचित उद्धव ठाकरेंना जर
शिवसेना नाव मिळालं, धनुष्यबाण चिन्ह मिळालं, तर अजित पवारांचं सुद्धा काही खरं नाही, हे सुद्धा या माध्यमातून मला सांगावं लागेल. बांधवांनो, या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची आहे. सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी सरकार पाडून केंद्रीय भाजप श्रेष्ठ नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये जो राजकीय भूकंप घडवून आणला, त्या राजकीय भूकंपाला शिवसेना फोडणे आणि 40 आमदार पळवणे असं साध्या भाषेत म्हणतात. जे एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या विरोधात जे बंड केलं, त्या बंडातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असलेले त्यांना पायउतार व्हावं लागलं. पण उद्धव ठाकरे आणि त्यांची सगळी मंडळी त्या दिवसापासून आज तागायत एकच गोष्ट सांगतायत की शिवसेना आमचे, धनुष्यबाण आमचा आहे. आम्हाला अंधारात ठेवून सत्ताधारी पक्षाने सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून आमच्या विरोधात जो निर्णय द्यायला लावला किंवा भूमिका घेतली, आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. तरी सुद्धा शिवसेना आमचे, धनुष्यबाण आमचा आहे. संजय राऊतांपासून सगळी लोक ठणकावून ठामपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत, शिवसेनेच्या पाठीशी आहेत. परंतु या सगळ्या गोंधळामध्ये निवडणूक आयोग असेल, माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत या सगळ्या संभ्रमावस्थेचा ज्यावेळेस वाद गेला, भूमिका गेली आणि सगळ्यात महत्वाचं संघर्ष दिल्ली दरबारी गेला, माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्या अगोदर ज्या काही हिअरिंग झाल्या, त्यावेळी ज्या काही चर्चा झाली, आता अंतिम टप्प्याकडे शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद त्या ठिकाणी संपुष्टात येईल. पक्ष तुमचा की आमचा, कार्यकर्ता तुमचा की आमचा, धनुष्यबाण तुमचा की आमचा, आमदार तुमचे का आमचे, खासदार तुमचे का आमचे. आणि मग 2.5 वर्ष फक्त कारभार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी सांभाळला. याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अर्थात त्यांच्या सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरेंचं परवा ते प्रत्यक्ष कार्यक्रमाला नसताना सुद्धा कौतुक करणं ही उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाची पावती आहे. आणि मुख्यमंत्री पदाचा काडीचाही अनुभव नसणारा माणूस प्रशासन ताकदीनं चालवू शकतो, हे महाराष्ट्राला दिसलंय किंवा दाखवण्याचा प्रयत्न झाला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, ज्या मुद्द्यावर आपण चर्चेला आलो मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे वाद सुरू आहे. मूळ शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे बाळासाहेबच्या नावाने जी शिवसेना होती, ती उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या नावाने शिवसेना त्याला जोडून त्या ठिकाणी नवीन पक्षाचे नावाची निर्मिती केली. त्याला चिन्ह सुद्धा मशालीचं मिळवलं. परंतु कदाचित जे मूळ चिन्ह आहे याचा वाद जो माननीय न्यायालयात प्रलंबित आहे, तो येत्या 26 जुलै 2025 रोजी या प्रकरणी निकाल येईल. आणि कदाचित असं कळतंय, कानावर चर्चा पडते की उद्धव ठाकरेंना त्यांची शिवसेना मिळणार, उद्धव ठाकरेंना त्यांचा धनुष्यबाण सुद्धा मिळणार. पण विरोधकांचा एकजुटीचा किंवा या संघर्षाचा जरी कायदेशीर लढा असला, तरी सत्ताधाऱ्यांचा मात्र याच्यामध्ये हिरमोड झालेला आहे, अस्वस्थ आहेत. जर आपल्या विरोधात हे सगळा निकाल गेला, याचे परिणाम एका पक्षाच्या बंडांबद्दल होणारच नाही, तर जे दुसरं सुद्धा बंड अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवारांच्या विरोधात त्यांनी सुद्धा आमदार फोडून केलं, पक्षाचं नाव पळवलं, चिन्ह पळवलं, कायद्याच्या एका कोपऱ्यात त्यांना स्पेस मिळाला, त्यांनी बरोबर गेम साधला आणि काही अधिकारी पाठीशी घेतले. याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी सुनावणी होईल. आणि जे जे संविधान समर्थक आहेत, लोकशाही समर्थक आहेत, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत आणि संविधानाचा जागर करणारी माणसं आहेत, त्यांचा आजही कायदा सुव्यवस्थेवर विश्वास आहेच. आणि माझं प्रामाणिक असं मत आहे, डंके की चोट पे शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंनाच मिळणार, धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनाच मिळणार. आणि महाराष्ट्रात शिंदे पर्व संपून राजकीय क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. पण याला जबाबदार कोण आहे?
याला जबाबदार सरकारी सिस्टीम आहे, नेते आहेत आणि त्यांचे बगलबच्चे आहेत, ज्याने हे सगळं घडवून आणलं. ते सगळे पोलीस अधिकारी, ते सगळे तपास अधिकारी, जे जे काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेने त्या आरोपींपर्यंत जाऊन मुसक्या आवळून त्यांना पकडण्याचं काम केलं. अहो, इतकी वाईट गोष्ट महाराष्ट्रात घडतेय, इतका वाईट मेसेज दिला जातोय, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. हे सुद्धा तितकं विचार करण्यासारखं आहे, करण्याजोगं आहे आणि करावं लागेल सुद्धा. बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्याला एखादं नाव शून्यातून मोठं करायला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. पण एखाद्याचं असणारं नाव पुसायचं असेल तर एक ट्विस्ट किंवा एक चर्चा ही त्या माणसाचं सामाजिक राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. तो विचार माझ्या डोळ्यासमोर आला म्हणून मला या विषयावर बोलावंसं वाटलं. आणि म्हणजे जाणीवपूर्वक ज्या गोष्टी प्लान केलेल्या आहेत किंवा जो आरोपी त्या इतरांमधून गायब होता किंवा तो समोर दिसतोय, या सगळ्यांची सखोलातली सखोल चौकशी करून